वेगवेगळे युट्यूबवर असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, अशा ठिकाणी आमच्या रील्स असतात, व्हिडिओज असतात, पोस्ट असतात, ज्याच्यातून आम्ही अवेअरनेसच्या पातळीवरती व्हिडिओ टाकलेले असतात, छोटे छोटे रील टाकलेले असतात, ज्याच्यामधून सामाजिक अवेअरनेस असतो, सामाजिक मुद्दे, कायदेशीर बाबी असं आम्ही सांगत असतो. आणि ते ग्रामीण भाषेत, बोली भाषेत, माय भाषेत ते सांगितलं जात आहे. आता मी शिकलेली आहे, सध्या मी LLB करते, वकिलीचं बीडला वकिलीचं हे करते, पदवीचं शिक्षण घेते, समाजकार्याचं शिक्षण आहे, नवरा सोबतच आहे. तर सांगायचा आता पुढा मुद्दा हा आहे की ऊन झाले, लय वेळ झाला पायात तरंगळ्यात, काय का नाही, बसायचीच आहे का बरं? नाही सो रानात बसतो की आपण, काय का नाही, बसतो का नाही, घरी बसतो, रानात दिवसभर काम करतो, इथं जशी कळ सुचली पाहिजे. ते कार्यक्रम किती चांगला घडून आलाय, तुम्ही सगळ्या जणी तुमचा फोटो काढला तर एवढा कलरफुल, एवढा मस्त निघला. ऐकण्यासाठी 10 मिनिटं, मी 10 मिनिटं बोलले, जास्त नाही बोलणार, आपल्याला ऐकायचंय मनीषा ताईंना त्यांना. आणि आय होप मला माझं काही चुकलं तर मनीषा ताई सांभाळून घेतील. आता प्रस्ताविकामध्ये सांगितलं, परत जे आपले बालविवाह काय म्हणतात प्रतिबंधक प्रकल्प अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं, बालविवाह होतात त्याचे प्रतिबंध अधिकारी आहेत म्हणून, प्रकल्प अधिकारी. मला तर आजच कळलं की त्याचे प्रतिबंधक अधिकारी पण आहेत म्हणून. प्रचार अवेअरनेस करण्यासाठी आमच्याकडे तर ते अधिकारी कुठे, काय कुठं काय अवेअरनेस होतो काही माहिती. आम्हीच करतो आणि आम्ही बालविवाह थांबवायला गेले की म्हणतात माय आमचा यल मांडवावर गेला ही काढायला लागली की. हो की मी आतापर्यंत जवळजवळ 72 बालविवाह थांबवलेले, ज्याच्यामध्ये सोशल मीडियावरून जास्त येतात माझ्याकडे. कधी बहीण भावाच्या घरी पोरगी नाही दिली तरी भाऊ फोन करताय की त्या पोरीचा बालविवाह व्हायला म्हणून, असे पण येतात. कधी कधी प्रियसीचा बालविवाह व्हायला म्हणून प्रियकरच फोन करते. कधी कधी मुली सुद्धा फोन करतात की मॅडम मला लग्न नाही हो करायचं, पण माझ्या माय बाबा करायला लागलेत लग्न. तर हे कारण वेगळे, सरकारचं वेगळं धोरण आहे आणि आपल्याला वेगळं वाटतं की समाजामध्ये ज्या पद्धतीने वाटतं किंवा बालविवाह होत आहेत किंवा ते थांबले पाहिजेत. आपली घरची परिस्थिती वेगळी असते, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की नको माय आपल्याला कामाला जायचंय, बांधा धुऱ्याला जायचं, इकडे तिकडे जायचंय, ऊसतोडीला जायचंय, पुरीला घरी कुठं ठेवावं, असेच कारण आहेत ना. असे कारण जरी वरचे जरी असले तरी सुद्धा खालचं एक महत्वाचं कारण आहे, पोरीला घरी ठेवलं काय पळून पळून गेलं तर महिना घरी होतो काय करा, हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे बालविवाह होण्यामागं किंवा मुलीचं पटकन लग्न होण्यामागं. तर याच्यावरती आपल्याला प्रॉपर काम करावं लागेल, कारण गावातून एक मुलगी जर पळून गेली किंवा तिनं प्रेमविवाह केला किंवा परजातीत गेली, परधर्मात जर गेली तर इज्जत जाती, नाक जातं, आपला स्टेटस कमी होतं, आपल्याला भावकीतून वाळीत टाकलं जातं, आपल्याला भावकीचे सोयऱ्या धारायचे लोक विचारत नाहीत. हे प्रेशर त्या आईवडिलांवर जास्त असतं, हा दबाव त्यांच्यावर जास्त असतो आणि म्हणून ते मुलींचं बाबा तिथं गेले म्हणून मग आपल्याला पोरगी असं म्हणून नको म्हणून मग असं ते केलं जातं. बरोबर आहे. तर याच्यावरती आपल्याला विचार करावा लागणार आहे. मुलींनी आईवडिलांसोबत संवाद साधला पाहिजे, आईवडिलांनी मुलींसोबत संवाद साधला पाहिजे आणि मुलगी कुठेही अशा पद्धतीचं काम करणार नाही किंवा तिला त्याच्यातले धोके आपल्याला समजून सांगता आले पाहिजे आणि त्यानंतर मुली अशा पद्धतीचे निर्णय घेणार नाहीत असं मला वाटतं. याच्यावरती या कायद्याची अंमलबजावणी होणं पण गरजेचं आहे आणि त्याच्यावर प्रॉपरली काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला जे प्रेमानंद गवळी यांनी जे एकत्र आज इथं आणलेले हळदी कुंकवाचा कार्यक्रम, आज 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिनाचा आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय, बरोबर आहे की नाही. 26 जानेवारीचा आजही आपल्याकडे महिलांना पाहिजे तसं स्वातंत्र्य आहे का? तुम्ही तर बसला तर माहिती, तुम्ही तर आहेत का, आम्ही तर आहेत म्हणजे स्वातंत्र्य आहे की, असं कसं म्हणता नाही.
पण इथं स्वातंत्र्य आहे, पण कार्यक्रमापुरतंच आहे बरं का. इथं लवकर घरी यायचं, भाकरी काढून राहिले, लेकरं शाळातून यायचे, मला रानातून यायचंय, बरोबर आहे का नाही. आजच्या कार्यक्रमाला किंवा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला तुम्हाला जाऊन दिलं जातं. तुम्ही म्हणा बरं मला ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत जायचंय म्हणून, तिथं कशाला जायचं, तिथं नाही जायचं. ग्रामपंचायत सदस्य आपल्याकडे 5 महिला आहेत म्हणे इथं, बरोबर आहे का, आणि 3 पुरुष आहेत. असं म्हणजे 3 का 4 पुरुष आहेत. 4 पुरुष आहेत का 5 आहेत? 5 आहेत का 4 आहेत महिला आणि पुरुष? 5 आणि 3 8 9 असते. हा म्हणजे विषम ही असते संख्या. म्हणजे 5 महिला ज्या निर्णय घेतील त्या 5 जणीचे निर्णय ह्या 4 जणांच्या निर्णयावर भारी असते. तुम्ही म्हणा तेच होते, पण मला नाही वाटत की तुम्हाला 5 जणांची ते येऊ दिलं जातं. नाही तर तिथे जर असले तर म्हणजे बायाला कशाला बोलले आमच्या. ग्रामपंचायतचं जे काही 33% आरक्षणाचं जे आहे आता तसं आरक्षण 33% नाही तर ते जास्त आहे, पण 50% पेक्षा सुद्धा जास्त आहे, बरोबर की नाही, कारण त्या जास्त संख्या आहे महिलांची. पण त्यांना त्यांचे निर्णय घेऊ दिले जात नाहीत. ग्रामसभेमध्ये त्यांचे निर्णय त्यांना घेऊ दिले जात नाहीत, त्यांना विषय मांडू दिले जात नाहीत, ग्रामसभेत त्यांना जाऊ दिलं जात नाही. आणि म्हणून आपल्याला जे काही आपले प्रश्न असतात हे आपल्याला मांडण्याची संधीच मिळत नाही. मिळते का? आज इथं खूप दिवसांनी आम्हाला एवढ्या महिला पण पाहायला भेटल्या की एकत्रित जमल्यात, एकत्रित आल्या, कलरफुल महिला दिसतात. आणि याच्यात काही राणी मोरे सारख्या सुद्धा काही महिला आहेत की ज्या धडाडीनं ग्रामपंचायत अंतर्गत खूप चांगलं काम करतात. मला बाकीच्या काही गोष्टी मी जाणून घेतल्या तर मला असं समजलं की काय तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असं आहे की बाबा तुझं घरकुल मंजूर करून देतो 10,000 रुपये तुझी, तुझं घरकुल मंजूर केलं करून देतो तुझं 30,000 रुपये दे. तर मला असं समजलं की इथं असा काही प्रकार सुद्धा नाही. प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड काढणं असेल हे असतं ते सगळं इथं केलं गेलं आहे. आणि शालेय समिती वगैरे जे आहेत तर त्यांचं सुद्धा हे इथं खूप चांगलं काम आहे, बरोबर की नाही. आता इथे मी लहानपणापासून काही गोष्टी सांगते मी तुम्हाला, म्हणजे तुम्ही म्हणतात मग काशी सांगायला लागली आम्हाला तर वेगळं सांगायला लागली, बरोबर आहे की नाही. पण आपल्याला ते सांगणं गरजेचं आहे. आपल्याला सांगितलं जातंय सावित्रीबाईने हे केलं, जिजाऊंनी ते केलं, सगळ्यांनी ते केलं, बरोबर की नाही. पण आपण करायचं मला किती नाही म्हणते. आज प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय, 26 जानेवारी आहे. भारतीय संविधान आपल्याला किती महिलांना माहिती हो. भारतीय संविधानातील जी उद्देश पत्रिका आहे त्या उद्देश पत्रिकात काय लिहिलंय हे आपल्याला काय माहिती आहे? आपल्याला कळू दिलं जाते का? नाही कळू दिलं जात, सांगितलं जात नाही. आपल्याला त्याच्यामधून स्त्री पुरुष हा भेदभाव नाही. त्या संविधानानुसार आपल्या देशात, आपल्या समाजात, आपल्या कुटुंबात जेव्हा आपण माणूस म्हणून जगतोय तर तिथं माणूस म्हणून जगताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही असं भारतीय संविधान सांगतं. आपल्याकडे समानता दिसते का? बाईनं बाईसारखं राहायचं, मी गडी आहे, मी नवरा आहे, मी भाऊ आहे, मी बाप आहे, अशा पद्धतीनं सगळ्या पुरुषांचं आपल्याला ऐकावं लागतं. इथं समानता दिसते का आपल्याला? आपण जेव्हा घरामध्ये वर्ततोय, आपल्याला जन्मापासूनच स्वातंत्र्य, आपल्या जिल्ह्यामध्ये कितीतरी मुलींच्या गर्भातच हत्या झाल्यात, कितीतरी मुलींच्या गर्भात हत्या झाल्या, त्यांना जन्म घ्यायचा अधिकारच नाकारला, त्यांचं स्वातंत्र्यच नाकारलं. आपल्याला जन्म घ्यायचा अधिकार नाही, जन्म घ्यायचं स्वातंत्र्य नाही. पुढे आपण शिकत असतो तर कसं शिकायचं, कितवी पर्यंत शिकायचं, कॉलेजला जायचं नाही का, 10वी पर्यंत शिकायचं. आता एक मागणी येईल शिकलेली पाहिजे बायको म्हणून, ते थोडंसं शिकवायला लागले तर. पण 11वीला शिकायचं, 12वीला शिकायचं की नाही, कोणत्या फॅकल्टीला जायचं, आर्टला जायचं का सायन्सला जायचं, कॉमर्सला जायचं. सायन्सला गेली तर रेग्युलर कॉलेज करावं लागेल, तिकडच पळून जाईल म्हणून आर्ट घेतला. ह्या गोष्टी म्हणजे शिक्षण काय घ्यायचं हे सुद्धा घरातले पुरुष आपल्या ठरवतात, आपला बाप भाऊ ठरवतो. आपल्याला लग्न करायचंय की नाही, आपल्याला करिअर करायचंय की नाही, आपल्याला नोकरी करायची का नाही, नोकरी करायची असेल तर जबरदस्ती करतात का, ह्या ज्या गोष्टी आहेत तर याच्यावरती सुद्धा पुरुषांचं नियंत्रण आहे. आपल्याला राईट टू चॉईस, आपल्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य
नाकारलं जातं आपल्या घरातून, आपल्या समाजातून, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीतून, वेगळ्या ह्याच्यातून. हे आपल्याला मिळतंय का? आपण म्हणतो चल बाई मला नवरा निवडून मला लग्न करायचं म्हणतो का आपण? पाहुणे येणार, नटून पुढे यायचं, त्यानं पसंत केलं तर लग्न होणार. घरी मायबापाच्या घरी वावर शिवर असलं तर ते जावायला म्हणून त्याच्यापेक्षा ते हुंडा देत असताना बी काय करायचं, डब्यात पैसे घालायचे, त्या डब्यात पैसे घालून टिळा करायचा, त्या डब्यात कुणाच्या हवाली करायचं, त्या इनिवयाच्या पाहुण्या रावळ्याच्या ते पैसे हवाली करायचे आणि पोरीच्या नावानं हुंडा त्याला द्यायचा. त्याच्यातून ते स्त्रीधन म्हणजे सोनं नाणं खरेदी करते त्या पोरीला. त्याच्यात तिच्या पावत्यावर नाव असते का? असते का आपल्या लग्नामध्ये? आपल्या भांड्या कुंड्यावरच असते, नुसतं प्रेमेट. पुन्हा भांडे कुंडे बी घेते दिसून तिथं बाजूला राहिलं. पण आपल्याला नवरदेव निवडू दिला जात नाही, आपल्याला करिअर निवडू दिलं जात नाही. हे आपल्याला शिकायचंय. हे बघा, तुम्हाला एक प्रश्न तुम्हाला स्वतःला पडला ना की बाई माझ्यासारखं आयुष्य माझ्या मुलीचं सुद्धा जावं, तर तुम्हाला फार स्वातंत्र्य आहे असं मला वाटतं. तुम्ही मनाला विचार करायचा. आज लय जणीनं नाव घेतले, तुमच्या बरोबर मी बी घेतलं, बरोबर आहे का नाही? तुम्हाला जर मनाला असं वाटत असेल ना खरंच की बाबा मी माझ्या आयुष्यात माझ्या मुलीचं सुद्धा आयुष्य माझ्यासारखं जावं, तर तुम्ही प्रचंड सुखी आहात, तुम्हाला सगळे स्वातंत्र्य आहे. पण इथं नावापुरतं वाटलं, घरी गेल्यावर असं जर वाटत असेल तर तुमच्या बऱ्याचशा स्वातंत्र्यावर गदा आलेल्या आहेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी जे भोगलेले आहे किंवा मला जे आहे मला वाईट वाटते, तर ते माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नये, माझ्या सुनेच्या वाट्याला येऊ नये. आता मुलीचं बोलता बोलता बाया सुनात बोलबी आली, इथं सासा असले तर त्याला मला लय राग येईल. बरं, तर सुने जसं मुलीचं आहे तसं मुली बाबतीत आपली जशी भूमिका आहे तशीच सुनी बाबतीत सुद्धा आहे, बरोबर की नाही? तशीच भूमिका आपली असली पाहिजे. आपल्याला घरामधूनच या गोष्टी आपल्या मुलींना सांगाव्या लागतील, आपल्या मुलांना सांगाव्या लागतील. आपण आतापर्यंत खूप साऱ्या गोष्टी मुलींना सांगत आलोय. बाई लोक नाव ठेवते, खाली घोण घालून जाय, ती खांद्याला जाऊन धडकली तरी बी तू खाली घोण घालून जाय, बरोबर आहे का नाही? पोरांना आपण आजही शिकवत नाही की बाबा घरात आपल्या पोरी आहेत तर बाहेरच्या सुद्धा मुली आहेत तर त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे, टवाळक्या केल्या नाही पाहिजे, काय म्हणतात ना अशा हे केल्या नाही पाहिजे, त्यांना छेडलं नाही पाहिजे. पोराची जाते म्हणून घरातून खाण्या पिण्या संगत लेण्या लेसण्या सगळं पोरगा अगोदर असते का नाही? आपण बाया शेवटी असतो, आपले पोरगी शेवटी असते. तर ह्यांना खाण्यापिण्यापासून लेण्या नेसण्यापर्यंत, शिक्षणापर्यंत, करिअर करण्यापर्यंत, जोडीदार निवडण्यापर्यंत जे काही पुरुषांना स्वातंत्र्य आहे, ती स्वातंत्र्य महिलांना पण असावीत आणि आहेत. हे आपल्याला माहिती आहे का? माय बया काही बी सांगायला म्हणतात असं काही नाही. भारतीय संविधान हे बघा, मी तुमच्या उमऱ्यापर्यंत मी येऊ नये, ज्या पद्धतीने आपण देवपूजा रोज करतो की नाही? खूप साऱ्या महिला देवपूजा करणार असतील, तुमच्या घरात देवारा असेल, देवाऱ्यामध्ये तुमचे देव असतील, त्या देवाच्या समोर तुमच्या काही गाथा पुस्तकं असतात, बरोबर की नाही? त्याचं तुम्ही पारायण काय काय असतात त्याच्यात ते म्हणत असते, हरिपाठ वगैरे असतं ना, तुम्ही ते म्हणत असता, तुम्ही ते लेकरांना शिकवत असता, त्या सांज वाटा वगैरे ते करायचं पण शिकवत असता, बरोबर आहे की नाही? हे ज्या पद्धतीने तुम्ही शिकवत असता त्या पद्धतीने तुम्ही ते घरामध्ये असते. एकदा बाहेर पडलं ना आपण, बाहेर काय चाललंय हे आपल्याला कळतच नाही, आपल्या कळण्यापलीकडे असतं. मग आपल्याला बाहेर जगत असताना, घरात जगत असताना आपल्याला भारतीय संविधानातले जे कायदे आहेत त्याचं शिक्षण आपल्याला आपल्या लेकरांना द्यावं लागेल, तर आपल्या मुलींना भविष्यात अडचण येणार नाही, तर आपल्या मुलींवर अत्याचार होणार नाहीत, आपले मुलं छेडछाडीच्या ह्याच्यामध्ये जेलमध्ये जाणार नाहीत, बरोबर आहे की नाही? नाहीतर आपण हे देव करायला शिकवतो, हरिपाठ म्हणायला शिकवतो, सांजवाती बोलायला शिकवतो, काय काय असतं ते शिकवतो, पण आपण भारतीय संविधानाचं जी प्रत असते, जी पुस्तक असते, ते आपल्या प्रत्येकाच्या खरं तर घरात असायला हवं. परंतु ते असते का आपल्या घरात? नाही. तुम्हाला माहितीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण जिथे बसतोय ना आता,
आम्ही जे बोलतोय हे स्वातंत्र्यच आपल्याला नव्हतं. तुम्ही आम्ही समाजातल्या सगळ्यात खालच्या बायाच्या तिला काय कळते, बाईची जात आहे ती, तिला काही कळत नाही, तिची गुडघ्यात अक्कल आहे असं म्हणतात का नाही. पण आमचा प्रश्न असतो, 9 महिने तुम्हाला आम्ही पोटात वागवतो तेव्हा तुमचं वजन घेतो 9 महिने, पण पुन्हा त्यांची गुडघ्यात कशी अक्कल असते. तुम्हाला एवढं आम्ही लहानाचं मोठं पुरुषांना करतो की नाही, आई म्हणून बहीण म्हणून काय बघतो की नाही, तरी पण बायांना अक्कल नसते असं म्हणतात. आता याच्यात सगळेच पुरुष म्हणत नाहीत बरं का. तसे जर असते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हातारमाई, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई हे जोडल्या, त्यांचे आदर्श आपल्या समोर येतात. त्यांच्या काळात भेदभाव नव्हता, पण ह्याचा एवढा मॉडर्न जमाना, एवढे मोबाईलचे जमाने, सगळं बरोबर आहे, पण एवढा भेदभाव, एवढे अत्याचार, एवढे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आपल्याकडे प्रचंड. त्याच्यावर आपल्याला मात करायची, त्याच्यावर आपल्याला आता हे जसं हे कार्यक्रम अशा पद्धतीचे व्हायला पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आम्ही शिकलो, आम्हाला संधी मिळाली, आम्हाला चांगल्या माणसांच्या सोबत राहण्याची, काम करण्याची संधी मिळाली म्हणून आम्ही आहेत. तुम्हाला वाटत असं, विश्वास वाटत असेल हा माझा नवरा, माझा सुद्धा बालविवाह आहे, पण मी नवऱ्याला आपल्याला शिकलेले नवरा परमेश्वर असतो, नवरा देव असते, पावसानं गोडपणं नवऱ्यानं मारलं तर घरानं कुणाकडे करायचं, तर नवऱ्यानं मारल्यावर घरानं आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत, पोलीस ठाणे आहेत, तिथे घरानं मांडायचं आहे का नाही. जर आपल्याला तुला लागत नाही तर रोज मार खावा लागतो, रोज मार खावा लागतो, दिवस आमच्या अशा एवढा केसेस आमच्याकडं प्रचंड येतात, प्रचंड. आता अक्षरशः मास्तरी, शिक्षिका, जिल्हा परिषद, जिल्हा संस्थेच्या शाळेवरती शिक्षिका, नवऱ्यानं 9 एकर जमीन दिली, 5 खायला 9 एकर, आणि ती जमिनीवर मायबापाला चोरी करून दिली जमीन. 9 एकर जमीन आहे, मी नोकरी, ती म्हणायची मी नोकरी कसं सोडू, माझ्या बापानं नोकरीच्या काळाला नोकरीवर नाही दिलं, वावरावर दिलं तर वावर लावलं, नोकरी मी कशी सोडू. घरातलं त्यानं कपाट फुलं नव्हतं, त्यानं त्याचे बिगर फुले नव्हते का, त्यानं त्याच्या पुढच्या चिवड्या नव्हत्या, असं सरळ तोडून फोडून टाकलं. एका दिवशी तिच्या 75 साड्या जाळल्या. काय वाटत असं त्या बाईला, तिला कधी ती मोठ्या घरची बाई, कधी मटणाच्या दुकानावर नाही गेलेल्या, तिला ते हटकून जायचं, म्हणायचं जाय असं. बरोबर शाळेच्या टायमाला एसटी कोपऱ्याला येऊन उभा राहिली की बरोबर मागून हात घालायचा की म्हणायचा चल मला का पाणी उठले, आणि तिला नोकरीला जाऊ देत. सगळ्या गावात, सगळ्या तालुक्यातल्या मोठ्या मोठ्या लोकांकडे गेली बाई, आणि शेवटी तिला पोलिसवरती सांगितलं सत्यवाद जाय. आम्ही गेला अर्ज बिर्ज सगळं कायदेशीर करून घेतलं, आणि आता तिला म्हणतात तिची नोकरी विषय, तिचे लेकरही चांगल्या ठिकाणी दारू सुद्धा केलं. म्हणजे आपल्या मी तुम्हाला म्हणत नाही पण कधी असं वेळ प्रसंग आमच्याकडे येतात, आम्ही ते काही जास्त करत नाही, पण कधीतरी अशा गोष्टी होतात आपल्याकडे, आमच्याकडे होतात, पण आता नाही तर आम्ही ते करत.
पण अशा प्रकरण मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे येतात. नोकऱ्या बायांना करू देत नाहीत. वावरात आपल्याला वावर बघून आपल्याला दिलेलं असतं माय बापांनी, पण त्या वावराची 7-12 सुद्धा आपल्या नावावर नसते. आता नवरे करायला सोसायटीचं कर्ज घ्यावं लागतं म्हणून, बरोबर का नाही? पण होईल तेवढं आपल्याकडं जागा जमीन जुमले याचे प्रकरण जास्त आपल्या नावावर नसते. तर नवरा म्हणे तेव्हा होऊ द्यायचे, नवरा म्हणे तितके होऊ द्यायचे, घरचे म्हणते तितके होऊ द्यायचे, सासू म्हणे तितके होऊ द्यायचे, नाही तर नाही त्याच्या झाली तरी दुसरं होऊ द्या, एकाला दुसरं म्हणून दुसरं तिसरं ठेवते. तर मग तिचं सिजर होऊ तिचं काही होऊ, अशा गोष्टी असतात. आज तुम्हाला इथं तुम्ही ताटकळत बसायला लागला, पण तुम्हाला घरची वड लागली असेल ना, भुकवी लागली असेल, पण नवरे मी वाट बघते कारण घरातलं काहीच येत नाही. नवऱ्याला किती जणीचे नवरे घरात काम करतात, हात वर करा बरं. गावात चांगला नाही, पण मग नवरा चट काम करते घरात. काय तू अंतर कसा मग अंतर नवरा करा नव्हती हवा का? मी एकटी सांगायला नाही ना, घरातले काम नवऱ्यानेच करा. घरातल्या पुरुष जे असतील, भाऊ बहीण असतील, आई मुलगा असेल, नवरा बायको असतील, त्यांनी घरातली कामं बायकोच्या बरोबर, आईच्या बरोबर, बहिणीच्या बरोबरीने करावे. असं मी नाही सांगत. हायकोर्टाचा निकाल आला, आणि जर पुरुषांनी जर घरातलं काम करून नाही लागलं तर हे हायकोर्टाच्या निर्णयाचा अवमान होईल. आणि मला वाटतं की तुमच्या नवऱ्याकडून, तुमच्या भावाकडून, बाप्पाकडून कोर्टाचा, न्यायालयाचा अवमान होईल, बरोबर आहे की? त्याच्यामुळे सध्याच्या पातळीवर नवरे जरी काम करत नसतील तरी आपल्या लेकायला करायला, नाहीतर पुन्हा सुना शिकती त्यांना आपल्या लेखी, आपल्या जावई आपल्या लेखी पुढं करायला की लय बरं वाटतंय, पण आपल्या सुना पुढं लेख करायला की लय बेकार वाटते. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. बाकी तुम्हाला मला तुम्ही कार्यक्रमाला बोलवलेला आहे, तुम्हाला मला ऐकायचं होतं. आता आपल्याला मनीषाताईंना ऐकायचं आहे. माझ्याकडे काही खूप फुलं असेल खाली असेल तर मला क्षमा करावी तुम्ही. माझा हेतू तुम्हाला तुमच्या भावना वगैरे दुखवायचा नसतो किंवा विषमता पसरवण्याचा नाही. स्त्री पुरुष समानता आपल्या समाजात यावी, मुलींचं शिक्षण व्हावं, जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य मुलींना मिळावं, महिलांवर अत्याचार होऊ नये. आणि अत्याचार जर झाले तर 1-2-3 कायद्याविषयी तुम्हाला माहिती सांगते आणि मी थांबते. आपल्याकडे महिलांवर कौटुंबिक हिंसाचार होत असतील, घरामध्ये घरेलू हिंसा होत असेल तर त्या महिलांसाठीचा कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005चा आहे. या कायद्यानुसार तुम्हाला मुलगी असेल, आई असेल, बहीण असेल, सासू असेल, मैत्रीण असेल, प्रेमिका असेल, या सगळ्या महिलांना त्या कायद्याविरोधात दाद मागता येते. वडवणी हा तालुका आहे, तिथं तुम्हाला प्रोटेक्शन ऑफिसर जे संरक्षण अधिकारी आहेत तर त्या संरक्षण अधिकाऱ्यांच्या पुढे तुम्हाला तक्रार देता येते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत तसं तर 60 दिवसाच्या आतमध्ये आहे, परंतु कमीत कमी दिवसामध्ये तुम्हाला ऑर्डर होती आणि त्या कायद्याच्या हे करून आधार घेऊन तुम्हाला तुमच्या अत्याचार थांबवण्यासाठी तुम्हाला हे करता येते. आणि फार जास्त त्रास होत असेल तर जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते आहेत, तर पोलीस स्टेशन जवळ आहे, 112 नंबरला तुम्ही कॉल करून तात्काळ तुम्ही पोलिसांची गाडी बोलू शकता. बालविवाहाच्या संदर्भाने होत असेल तर 1098ला जसं सरांनी सांगितलं 1098ला कॉल करा. अशोक भाऊ आहेत तर त्यांच्या पुढे सुद्धा हे गोष्टी तुम्ही सांगू शकता. सिनियर सिटीजनच्या संदर्भाने काही गोष्टी आहेत तर मी सभेकरता अधिकारी म्हणून माजलगावला काम करत असते. तर तिकडे आई वडिलांना जे सांभाळत नाहीत मुलं, त्यांच्या प्रॉपर्ट्या वगैरे आई वडील तर देतात नावचं करून, परंतु त्या सिनियर सिटीजन 60 वर्षाच्या पुढचे जी लोक असतील तर त्यांना मुली सांभाळत नाही. त्यांच्यासाठीचा जो कायदा आहे सिनियर सिटीजनचा, आणि त्याच्यासाठी एसडीओ कार्यालय आहे तर तिथे तुम्ही अर्ज करू शकता. 6 महिन्याच्या आतमध्ये त्याच्यामध्ये निर्णय दिला जातो आणि 10,000 रुपये कमीत कमी, जास्तीत जास्त 10,000 रुपये मेंटेनन्सच्या आईवडिलांना दिलं जातं. तशी ऑर्डर केली जाते. आपण नेहमी म्हणतो माय सूनच सांभाळू देत नाही, आमच्या मायबापाला सून सांभाळू देत नाही, आमची भाऊजाई सांभाळू देत नाही. तर ह्या लोकांना, ह्या म्हाताऱ्या माणसांना सांभाळण्याची जबाबदारी जशी आपल्याला वाटतं ना की सुनानं सांभाळलं, तर असं नाही. जावई, मुलं
सगळ्यांनी सांभाळावं असा तो कायदा सांगत असतो. पण आपण नेहमी जावयावर किंवा मुलीवर सुनावर आपण ब्लेम करत असतो, आरोप करत असतो. तर त्याच्यासाठीचा हा कायदा आहे. त्याच्यामुळे कुणाचे आई वडील असतील त्यांना तर सुना म्हणतात ना सांभाळत नाही, तर असं काही असेल मुलगा सांभाळत नसेल तर तुम्ही तिकडे अर्ज करू शकता. तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, आम्हाला संपर्क साधू शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला कायदेशीर समुपदेशन असं सगळं काही केलं जाईल. आणि होईल तेवढं 112ला कॉल करून तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा कळवलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला मदत तुमची होऊ शकते. तुम्हाला फ्री करू का म्हणजे बसते मी नाही काही आपल्याला बाय. मनासारखं घडलं ग बाई सारं बदललं. मनासारखं घडलं ग बाई सारं बदललं. आणि शिकले होते म्हणून बाई सारं बदललं. शिकले होते म्हणून बाई सारं बदललं. सभाशिबिरातून शिकलो आम्ही हुशार साऱ्या झालो. सभाशिबिरातून शिकलो आम्ही हुशार साऱ्या झालो. गरीब काम अडाणी का हो सारं समजलं. गरीब काम अडाणी का हो सारं समजलं. आणि शिकले होते म्हणून बाई सारं बदललं. शिकले होते म्हणून बाई सारं बदललं. थँक्यू, धन्यवाद. आणि काही चुकलं त्याबद्दल क्षमा करा. यानंतर माझं काही चुकलं असेल तर मनीषा ताई सांभाळून घेतील. आय होप. थँक्यू.